गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावी। माग पडिय देह भाव पुरवे वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया। योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरुणिया। पडिय देह भाव पुरवे वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारोणी। पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। योऽन्त प्रविश्य मुवाच मिमां प्रसुत्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादेन, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। मॉनिटरचा ट्रबल वाढ। इंद्रायणी तिरी अन्य देहु ग्राम, तेथे जन्म घेती सवे तुकया राम। अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती, श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती, श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती। मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद महादेवं, परमानंद महादेवं। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरध्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगाकारो पांडुरंगा
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. सिस्टम छान लागली, दुरून बोलता आलं पाहिजे, त्याच्यासाठी त्याचा बेस ट्रबल वाढवायचा. पहिला छान होता, नंतर तो कमी झाला. एकदम छान आहे, काही अडचण नाही, फक्त दुरून बोलता आलं पाहिजे आणि स्पष्ट आवाज मॉनिटरचा आला पाहिजे. विठाला विठाल विठाला 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 विठाला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पढे देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पंचम वेद निर्माते श्री तुकोबारा यांचा 5 चरणाचा अभंग आजच्या ह्या कीर्तन समर्पणाकरिता कीर्तनाकरता गायलेला आहे, निवडलेला आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार. आपल्या या श्रीक्षेत्र, आपल्या या राजूर बहुला पिंपळगाव बहुला, क्षमा असावी, पिंपळगाव बहुला या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संकीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे हा आपल्या गावामध्ये होऊ पाहतो आहे. कितवं वर्ष आहे? 27 वर्ष पूर्ण आणि 28व्या वर्षात पदार्पण आहे. बरोबर, 26 पूर्ण आहे आणि 27वं चालू आहे असं आहे. आतापर्यंतची ही अखंड वारकरी संप्रदायाची परंपरा या गावामध्ये अत्यंत सुंदर विचाराधीन संप्रदायाच्या परंपरेनं अनेक व्यासंगाने हे गाव या सांप्रदायिक पायकत्वाने ते चालत आलेलं आहे. ह्या वर्षाची ही सप्ताहाची सुरुवात, पहिला दिवस सर्व गावातील कार्यकर्ते, सर्व तरुण, माझे स्नेही सन्मित्र, सर्व कार्यकर्त्यांच्या, तरुण मित्रांच्या, ज्येष्ठांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा सुपूर्त झालेली आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी हा 2 शब्दाचा परिहार देतो आहे. खरं तर पहिलंच वर्ष माझं या आपल्या गावामध्ये, पिंपळगाव गावामध्ये पहिलीच ही सेवा आपल्या गावामध्ये होते आहे. बऱ्याच दिवसापूर्वी गोविंद भाऊ घुगे यांनी मला फोन केला. सजन दादांनी मलाही या कार्यक्रमाची आठवण त्यांनी सूचित केलं आणि नंतरच्या बऱ्याच वेळेला या कार्यक्रमाचं सगळ्या नियोजनाची जाणीव आपल्या गावातील तरुण नवयुवक परमार्थप्रेमी माझे सन्मित्र श्री प्रवीण दादा नागरे यांनी अनेक वेळेला संपर्क करून या कार्यक्रमाची आठवण, बऱ्याच दलामध्ये आमचे फोन झालेत. या कार्यक्रमाच्या संबंधाने सांगण्यासारखं अनेक काही सूक्ष्म बाबी आहे. तसं तर आपलं हे गाव भगवान श्री निवृत्तीनाथांच्या जवळ आहे, नाशिक क्षेत्रातलं आहे. अगदी जवळच काही अंतरावर श्री निवृत्तीनाथ महाराज श्री त्र्यंबकेश्वर रायाच्या पदकमल भूमीच्या जवळ आपलं हे गाव वास्तव्याला आहे. नाशिक जिल्ह्यात, नाशिक शहरातलं आपलं हे गाव आहे आणि अनेक ठिकाणी उत्तुंग शिखरावरचा भूषणावही अनेक ठिकाणचे संप्रदायातले सप्तेह उपासना संप्रदाय आपण पाहतो. त्या सगळ्या गावांसारखाच या गावातला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा परमार्थ आपल्या गावामध्ये होतो, ही आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या या कार्यक्रमासाठी आदरणीय सर्व महाराज मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पहिल्या प्रथमतः सुंदर ही चाल आदरणीय श्री दीपक महाराज, बरोबर ना, दीपक महाराज, भूषण महाराज, तुमचं काय नाव? गिरीश महाराज, आदरणीय श्री माळी महाराज, सर्व आदरणीय महाराज मंडळी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. विनयाच्या भूमिकेत जणू काही तुकाराम महाराजच आहेत. आदरणीय श्री महाराज विनयाच्या भूमिकेमध्ये आहेत.
राजगुरू महाराज आहेत, सर्व टाळकरी मंडळी स्नेहीजन आहेत, आदरणीय श्री महाराज मंडळी आहेत. संसिष्टम अत्यंत सुंदर आहे, अत्यंत गोड नियोजन. आमचे ह्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी सक्रिय आहे परमार्थामध्ये. खरं तर परमार्थ हा आता तरुणांचाच आहे. मी आल्यापासून पाहतो आमच्या सगळ्या तरुण मित्रांचं नियोजन सर्व ज्येष्ठांनी त्यांच्यापर्यंत आतापर्यंत ते पोहोचवलं. आणि इथून पुढची सगळी कीर्तनाची, संप्रदायाची, अध्यात्माची, सर्व धर्म कार्याची परंपरा आपल्या सगळ्या पिंपळगावातील सर्व तरुण मित्र, सर्व तरुण वारकरी मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, खरं तर वस्तुतः सर्व तरुण या कार्यक्रमामध्ये सहकार्य करतात. मी आल्यापासून पाहतो सगळ्या गोष्टी जिकडे तिकडे तंतोतंत आहे. नाहीतर बऱ्याच गावात तरुण धरून आणावं लागतात, आहे की नाही, ते सापडत नाही. पण इथं ॲज इट इज या कार्यक्रमासाठी सगळ्या बाबीमध्ये, पंक्तीपासून तर व्यवस्थेपासून तर नियोजनापासून प्रवीण भाऊ आमच्या, त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी, सगळे त्यांचे सन्मित्र, सर्वच तरुण मित्रमंडळी ह्या कार्यक्रमामध्ये आहे. जेवणाला गेल्याच्या नंतर काय उपक्रम उपसंहार करावा, काय कशी सेवा करावी, आदर स्वागत करावं, अगदी नवीन मुलांना या सगळ्या गोष्टी ज्ञात नसतात. पण इथं त्या सजनदादा त्या दिसल्या सगळ्या पाहायला. आणि इथं आल्या माझं एक बारकाव्याने सूक्ष्म बऱ्याच गोष्टींची चिकित्सा असते. ह्या व्यासपीठावर आल्यानंतर कीर्तनकाराच्या खाली घोंगडी असावी, समजून घ्यावा नक्की परमार्थाचं ज्योतक त्यांच्यापर्यंत पोचलं, ही आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर कधी कधी बेडसीटर राहतात, तर कधी गादीच राहते, तर कधी कायच राहतं. म्हणजे किती परमार्थ आमच्या तरुणांच्या मनात, विचारामध्ये तो रुजलाय, हे माझं सर्व बारकाव्याचं ऑब्झर्वेशन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी सुंदर नियोजन आमच्या मित्रांनी, सगळं तरुण मित्रमंडळीने केलेलं आहे. तसं तर 8:30 आणि 10:30ची वेळ आपल्या कार्यक्रमाची आहे. पण बहुतांशी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर फिरत असताना अनुभव आहे दीपक महाराज आपल्याला. सांदीवांदीत पहिला दिवस जातोच, आहे की नाही, पण तरी इथला तसा काही गडबडीत अडचणीत गेला नाही. तसं तर आम्हालाच येण्याकरता थोडासा वेळ झाला. आणि ह्या निमित्ताने सुंदर नियोजन केलेलं आहे. निर्धारित वेळेत आपल्या ह्या कीर्तनाची सेवा आपण समर्पित करणार आहोत. सर्व माता भगिनी, पुरुष बांधव, आपण सर्वजण आलात. अत्यंत सुंदर नियोजन आणि पूर्ण सर्वच नियोजन सगळ्या प्रकारचं सुंदर आहे. बऱ्याच जणांचे फोन, आमचे बंधू वगैरे कार्यक्रमासाठी शहरातून सर्वजण आलेले आहेत. सर्वांना वंदन करून कीर्तनाला प्रारंभ करूया. हा अभंग तसा सर्वांच्या सुपरिचित आहे. तसं कीर्तनकार वक्ते कीर्तनाच्या प्रस्तावनेत म्हणत असतात अभंग सुपरिचित आहे, तसा तो अपरिचितच असतो बहुतांशी. पण त्यातल्या त्यात आजचा हा अभंग नक्कीच परिचित आहे. आणि सप्ताहाची सुरुवात आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की अलिखित नियम आहे, पहिल्या दिवशी नामपर आणि देवाच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग असावा, देवाच्या प्रसन्नतेचं वर्णन करणारा असावा, देवाच्या कृपाळूपणाचं आणि नामाचं वर्णन करणारा अभंग पहिल्या दिवसाला असावा. तसंच भगवंताच्या रूप गुणवर्णनाचं विशेषत्वाने आपल्या जीवनामध्ये भक्ती करत असताना जगद्गुरु श्री तुकोबारायांना 43 वर्षापर्यंत हा जो अभंग आपण कीर्तनाला निवडलाय ना, हा अभंग हरिपाठातल्या 27 अभंगाच्या नंतर जे गुरुपरंपरेचे अभंग आहे, त्या गुरुपरंपरेच्या अभंगामधला हा अभंग आहे. रोज आपल्या संहितेमध्ये आपली संध्या आहे, वारकरी संप्रदायाची संध्या म्हणजे हरिपाठ आहे. आणि त्या गुरुपरंपरेचे हे अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबारायांना स्वप्नामध्ये श्री तुकोबारायांच्या जीवनातली उंची इतकी विशेष आहे संप्रदायामध्ये महाराज, की अनेक गुरुजनांना, अनेक शिष्यांना गुरूंकडे जावं लागतं. तुकोबारायांसारखा महात्मा इतक्या उच्च पराकोटीचा आहे की तुकाराम महाराजांकडे साक्षात गुरूंनीच यावं आणि श्री तुकोबारायांना अनुग्रह द्यावा. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर,
भोजन मागती तुप पाऊशर पडिला विसर स्वप्ना माझी. काय केलं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. श्री गुरु बाबाजी चैतन्यांनी जगद्गुरु श्री तुकोबारायांना हा अनुग्रह दिला आणि तिथून पुढे श्री तुकोबारायांच्या जीवनाची पारमार्थिक जडणघडण जतन झाली. लक्षात घ्या, तिथून पुढचा काळ श्री तुकोबारायांच्या जीवनातला 43 वर्षापर्यंत घोराडा भंडारा भामचंद्र डोंगरावरती ज्या श्री तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला आणि या नामचिंतनाच्या गुरुप्रसादाच्या साधनेवर पारमार्थिक अंतरंग श्री तुकोबारांचं इतकं विलक्षण झालं आणि पारमार्थिक जीवनातली वाटचाल जगत असताना आपल्या जीवनामध्ये ज्या पंढरीनाथाची निष्ठेने सेवा गेली. एकची धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, या बोधावर महाराज आरूढ झाले आणि जो अनुभव 43 वर्षामध्ये भक्ती करताना तुकोबारांच्या जीवनामध्ये झाला त्या अनुभवाचं यथार्थ वर्णन म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल अनुभव येण्याकरता ज्याची कृपा व्हावी त्या परमात्म्याची कृपा व्हावी, तो प्रसन्न व्हावा, त्याने आपल्यासाठी काहीतरी असावं. त्या भगवंताने अशा देवाला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या तरी साधनेची गरज आहे आणि ती साधना म्हणजे नामसंकीर्तनाची साधना आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा, या संपूर्ण विश्वाला धवळल्या गेलं. केवळ बाबाजी चैतन्याने दिलेला बीज मंत्राचा जप करून पांडुरंग परमात्म्याच्या प्रसन्नतेच्या विचारामध्ये श्री तुकोबारांची वाटचाल पूर्ण झाली आणि त्या प्रसंगातून तुकोबारांच्या जीवनामध्ये हा अनुभव असा आला किंवा अशा समर्पित भावनेने ज्या ज्या भक्तांनी भक्ती केली त्यांच्या जीवनामध्ये देवाचा काय अनुभव येतो याचा यथार्थ वर्णन म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल म्हणून अभंग सर्वांच्या पाठ आहे, सर्वांच्या परिचित आहे. काहींच्या तोंडपाठ आहे, काहींनी पाठांतर केलेलं आहे, काहींचा नसेलच तोंडपाठ, नसेल घोकून पाठ केलेला, कमीत कमी कानफाडात आपलं ते कानपाठ आहे की नाही, थोडासा कानावर पडलेला, शब्दरचनेतून थोड्याशा शब्दांची जाणीव असलेला असा हा अभंग परिचित आहे. आमचे गुरुजी विठ्ठल बाबा घोले आम्हाला पाठात सांगायचे, बुवा संप्रदायाच्या संदेचे अभंग, मंगलाचरणातले हरिपाठातले अभंग जर वारकरी म्हणून जर त्याचे समजा कानावर पाठ तोंडपाठ जर नसेल, समजावं त्याची परमार्थाकडे पाठ आहे. आमचे बाबा सांगायचे समजावं त्याची परमार्थाकडे पाठ आहे. म्हणून हा अभंग काही शब्दाने तरी ते शब्द परिचित असणारा सुपरिचित अभंग आजच्या कीर्तनाला समर्पणाकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा या संपूर्ण अभंगाची प्रस्तावना आणि अभंगाची पूर्णतः चिंतनाची विचारधारा एक तासाच्या आतमध्ये आपण चिंतनातमध्ये करणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. पारमार्थिक जीवनाच्या वाटचालीतून श्री तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवातला भाव व्यक्त केलेला आहे. पण ऐका ना, आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडला आणि घडत असताना देवाबद्दल जे शब्द उच्चारले तुकोबारायांनी ते माझा शब्दांनी सुरुवात केली. छान चिंतने लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सर्व सुज्ञ जाणकार श्रोतवर्ग माता भगिनी आपण सर्वजण आहात. माझा त्या पांडुरंगाला श्री तुकोबारायांनी माझं म्हणावं. माझं म्हटल्यानंतर आपुलकी निर्माण होते, है की नाही. माझं माझे आपले आपण या सगळ्या गोष्टीतली वेगळीकता आहे. माझं म्हटलं की जवळीकता आहे, आपले म्हटलं की त्याच्यापेक्षा थोडं लांब आहे. माझे माझा ही जवळीकता आहे. म्हणून आज श्री तुकोबाराय पांडुरंगाच्या संबंधाने माझं म्हणतात. माझ्या शब्दाने आणि देवाची आणि तुकोबारांची सख्यत्व भावना ही माझा शब्दाची ताकद आहे. विठ्ठल 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 असं सांगितलं जातं की माझ्या शब्दाने कळवळा स्नेह भाव आणि प्रसन्नता निर्माण होते असं सांगितलं जातं. जुन्या ज्येष्ठांचं ऐकलेलं आहे. त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला. छोटीशी मूर्ती टिळकांची महाराज
गुरुजींनी शाळेमध्ये विचारलं, अरे नकाशा कोणाचा आहे? कोण म्हटलं इंडियाचा, काही मुलं कोण म्हटले भारताचा, कोण काय. पण टिळकांची छोटीशी मूर्ती उठली, तरा 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 चालत टिळकजी गेले. नकाशा टेबलावर ठेवलेला होता, एक हात टिळकांनी त्या नकाशावर ठेवला आणि एक हात स्वतःच्या छातीवर ठेवला आणि टिळकजी म्हटले, गुरुजी हा नकाशा माझ्या भारत देशाचा, माझा भारत देश आहे, ही माझा शब्दाची ताकद आहे. कारण माझ्या शब्दाने एवढं स्नेह निर्माण होतं, ही माझा शब्दाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराजांनी कधी देवाला माझं म्हणावं, आणि आता पुढे ऐका, देवाच्या संबंधाने माझं म्हणतात, एवढं स्नेह तुकोबारांच्या विषयी देवाच्या संबंधाने व्यक्त होताना दिसतं. पुढे पहा, कधी संतांनी देवाला माझं म्हणावं, कधी कधी देवाने सुद्धा संतांना माझं म्हटल्याचे प्रमाण आहे. कोणाला माझं म्हटलं? कधीतरी पंढरीनाथाने असे एक संत आहे की ते संत म्हणजे ज्ञानोबाराय, त्या माऊलींना देवाने माझं म्हणावं. साधकांचा माय बाप दरुषण हरी, साधकांचा माय बाप दरुषण हरे, साधकांचा माय बाप दरुषण हरिता, साधकांचा माय बाप दरुषण हरिता. वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे हरिता, साधकाचा माय बाप दरुषणे हरिता, साधकाचा माय बाप दरुषणे हरिता, साधकाचा माय बाप दरुषणे हरिता. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. श्री तुकोबाराय आपलं ज्ञानोबारायांच्या बद्दल संतांनी देवाला माझं म्हणावं आणि कधीतरी स्वतः परमात्म्यानीच संतांना माझं म्हणावं. असं कोणाला माझं म्हटले? साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ऐका, माऊलींना पांडुरंगाने माझं म्हणावं. आता यातलं सूक्ष्मता विचार ऐका सजन बाबा. माऊलींना देवाने माझं म्हणावं असा माऊलींचा काय अधिकार आहे? सर्व संतांमध्ये एक विशेषणाने माझं म्हणणारे केवळ संत म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानोबाराय. ऐका, बारीक ऐका, लक्ष कळेल आपल्याला. ज्ञानोबारायांप्रती माझा शब्दाचा शब्दप्रयोग का सांगून जातो, लक्षपूर्वक ऐका. या विश्वाला, या जगात आपल्याला दोन आया आहे. आपल्याला जन्म ज्या आईने दिले, सगळ्या विश्वाचं दर्शन घडवलं, ती आपली आई, जन्म देणारी आई माता. पण पुढे ऐका ना, जन्म दिला आणि दिल्यानंतर मरेपर्यंत कसं जगावं हे दाखवून देणारी एक आई मिळाली. त्या आईचं नाव आहे ज्ञानोबा माऊली. मरेपर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासाचं जगण्याचं समर्पण आपल्याला ज्या आईने दाखवून दिलं, या संप्रदायाला, विश्वाला माऊली मिळाली. म्हणून ज्ञानोबारांना म्हणल्या गेलं की विश्व माऊली ज्ञानोबाराय. अशी आपली दुसरी आई म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची
बाई माझी अनाथाची माय. काय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊलींना माझं का म्हणतात? ज्ञानोबारांच्या जीवनाचं वैशिष्ट्यपूर्ण जीवन आहे. माऊली आई का आहे? आई कोणी होऊ शकत नाही महाराज. आई ज्यांना म्हटल्या गेलं त्यांचं मातृत्व स्नेहभाव ज्यांच्या मनात आहे, ज्यांच्या वृत्तीत आहे, त्यांना माऊली म्हणतात. माऊली माऊली काय सांगू का? कारण माऊली कुठल्या यातीचा, ज्ञातीचा, जातीचा कुठलाही भेद ज्यांच्याकडे नाही, ती आमची आई म्हणजे ज्ञानोबा माऊली. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार. कोणत्याही कुळाचा, कोणत्याही जाती धर्माच्या विचारांच्या पलीकडे फक्त माझे स्नेही भक्त आहेत अशा व्यापक दृष्टिकोनातून जी प्रेम करते ती आई म्हणजे ज्ञानोबा माऊली. विठ्ठल विठ्ठल खरंय हो महाराज. आणि सांगू आई कोणाला म्हणतात? अहो गुणावर तर कोणी प्रेम करेल हो. गुण ज्याच्याकडे, कला ज्याच्याकडे, ज्ञान ज्याच्याकडे, त्याच्यावर कोणीही प्रेम करेल. पण आई तिला म्हणतात गुणांच्या पलीकडे दोषावर जी प्रेम करते तिला आई म्हणतात. गल्लीत भांडणं झाले, एकाने दुसऱ्या मुलाच्या डोक्यात खडा मारला, त्याचं डोकं फोडलं, दोघांची भांडणं झाली. आईकडे तक्रार आली, अगं तुझ्या मुलाने माझ्या मुलाचं डोकं फोडलं, कळत नाही, सांगता येत नाही, समजत नाही, सांगून ठेव त्याला. भांडणं झाले, दोघांच्या लहान्यांवरून मोठ्यांच्याच दोघींचे भांडणं. जिच्या मुलाने खडा मारला, जिच्या मुलाला, ज्या मुलाचं डोकं फोडलं, ज्या मुलाने फोडलं त्या मुलाची आई ज्याचं फोडलं त्याला सांगते, त्याच्या आईला सांगते, जाऊ दे ग, आज फोडलं, सांगून ठेवते मी माझ्या मुलाला, उद्या मात्र तो असं करणार नाही, सोडून दे, तो लहान आहे. ही भावना जिची तिला आई म्हणतात. आलं का लक्षात? कौळ प्रेम, वात्सल्य भाव जिच्या मनात आहे. गुणावर तर सगळे प्रेम करतात, पण दोष पाहून सुद्धा जी प्रेम करते ना तिलाच आई म्हणतात. विठ्ठल अनुभव आहे आपला सर्वांचा. एका कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानोबाराय आळंदीला आहे. काय वात्सल्य भावाने ज्ञानोबारायांनी प्रेम करावं. आमच्यासारखी दगड आळंदीला गेली, आमच्यासारखी दगड आळंदीला गेली, काहीच केलं नाही, पण माऊली सोडून दुसरं चिंतन नाही. ही माऊलींनी आमच्यावर केलेली कृपा आमचा अनुभव आहे. लक्षात ठेवा, हा आमचा अनुभव आहे. दगडांना सुद्धा बोलवायला लावण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे ती आई आहे. 4-5 वर्षा संस्थेच्या काळामध्ये फक्त ज्ञानोबारांचं दर्शन चुकवलं नाही, काय अभ्यास करावं जगाला सांगावं, पण ज्ञानोबाराय एवढे कृपा पात्र संत आहे ती म्हणजे आई ज्ञानोबा माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आता शेवटचा भाव सांगून जातो, माऊली आई का आहेत? ऐका, आई कोणाला म्हणतात? दोष पाहून सुद्धा प्रेम करते, गुणाचा तर विचार सोडा. तेच ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य आहे. पसायदान सर्वांच्या पाठ आहे का नाही? पसायदान सर्वांच्या पाठ आहे. 4-5व्या क्रमांकाची ओवी रोज आपण म्हणतोय पसायदानात, ती पहा. माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाराय सांगतात. आता याचा अर्थ, जे खळांची व्यंकटी सांडो. महाराज, खळ म्हणजे दुष्ट. खळ असं कधी व्यक्त केला का विचार? जे वाईट आहे, जे दुष्ट आहे त्यांचा सपाटा हो नाही. अहो, जे वाईट आहे, जे दुष्ट आहे त्यांचा खळपणा नष्ट हो, सत्कर्म करण्याची वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये वाढ हो. या भावना ज्यांच्या आहे ती आमची आई आम्हाला मिळाली, ज्ञानोबा माऊली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ऐका, माऊलींबद्दल अनेक विशेषणांनी बोलण्यासारखं इतकं व्यापक आहे. मला हे का सांगायचं आहे? माझा शब्दाची ताकद आहे. माझा शब्दाची ताकद. संतांनी देवाला माझं म्हणावं आणि कधी कधी देवानी सुद्धा संतांना माझं म्हणावं, असे माझे म्हणजे साधकांचा मायबाप, दरुषणे हरे ताप, सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. असा ज्ञानोबा माझा ही आमची आई, ही माझा शब्दाची ताकद. विठ्ठल विठ्ठल. अजून माझा शब्दाचा प्रयोग. अहो, माझा शब्दाने क्रांती घडते.
आणि संपूर्ण विचारांमधला बदल होतो. रामायण पहा. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंना वनवास निश्चित झाला. तुम्ही जाणकार आहात, आपल्याला कळेल. रामचंद्र प्रभू वनाला निघाले, वनवासात, आणि वनवासामध्ये जात असताना रामचंद्रांच्या समवेत पाठीमागे लागले भरत महाराज. भरताने आग्रह केला. भरतजी म्हणतायत, प्रभू तुम्ही वनात तर हा तुमचा प्रिय भरत सुद्धा वनात. आता प्रभू म्हटले, बाबा रे, वनवास फक्त माझ्यासाठी आहे, तुला नाही. तू एक काम कर, मी बापाचं वचन सांभाळतो, तू राज्य सांभाळ. मी बापाचं वचन सांभाळतो, तू राज्य सांभाळ. हट्टाला पेटले भरतजी. भरताने सांगितलं, नाही देवा. रामचंद्र प्रभू म्हणतात, काय तुला वनात यायचंय? आता शब्दांकडे लक्ष द्या. त्यावेळेला भरतजी प्रभूला सांगतायत, प्रभू मी तुमचा आहे म्हणून वनात यायचंय. मी तुमचा म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. रामचंद्र प्रभू म्हटले, भरता जर मी तुझा आहेत ना, ऐकावं लागेल, तू राज्य सांभाळ. रामचंद्र प्रभूंचं भरताला ऐकावं लागलं आणि नंदीग्रामामध्ये रामचंद्र प्रभूंच्या आज्ञेने भरतजी राहिले. आता सेकंड क्लास मुद्दा, दुसरा पार्ट लक्ष्मणाचा. आता तुम्हाला माहिती आहे, लक्ष्मण म्हणजे रामायणातलं अगदी गरम पात्र, रागीट पात्र लक्ष्मण म्हणजे. तेच सेम भरताने जसा आग्रह केला तसा लक्ष्मणाचा तोच आग्रह. लक्ष्मणाने सांगितलं, देवा तुम्ही वनात तर मी वनात. आपण ऐकत नसतो म्हटले, आपण ऐकत नाही. काही सांगा देवा, मी तुमचा प्राणप्रियोत्तम आहे, तुम्ही जिथे राहाल तिथं हा लक्ष्मण निश्चित आहे देवा. का रे बाबा, आता तुझा का हट्ट? म्हटलं, देवा हट्ट म्हणजे यावं लागणार, मला तुमच्यासोबत वनात यायचं आहे. परत प्रश्न केला रामचंद्र प्रभूंनी. आता लक्ष द्या. रामचंद्र प्रभू म्हटले, का रे बाबा, तुला का वनात यायचं, असा तुझा का आग्रह? त्यावेळेला लक्ष्मणाचे शब्द ऐका, देवा तुम्ही माझे नाही, या सगळ्या गोष्टीतला विचार ऐका, मी तुमचा नाही, तुम्हीच माझे आहे म्हणून मला वनात यायचं आहे. ही माझा शब्दाची ताकद आहे. पण आता पुढे ऐका, तुम्ही माझे म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं आणि मीच तुमचा म्हटलेल्या रामाचं भरताला ऐकावं लागलं. ही माझा शब्दातली ताकद आहे. विठाला 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 म्हणून माझा. तसं श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्तव्य वस्तुस्थितीतून प्रॅक्टिकली आपल्या जीवनातला परमार्थ इतक्या उंच अधिकाराचा, ज्या निष्ठेने जगत जेता जगन्नाथ परमात्मा पांडुरंग परमात्माला श्री तुकोबारांनी कोणत्या तत्वाने आपलंसं केलं, तर माझा या शब्दाने श्री तुकोबारांची जवळीक पांडुरंगाच्या संबंधाने एवढ्या अधिकाराची. मग याचा परिणाम काय? त्या परिणामाचा विचार श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवावे वासना, पडिये देह भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात ज्या पंढरीनाथाच्या संबंधाने माझा भाव व्यक्त करतात, त्या पंढरीनाथाचं माझं म्हणण्याच्या सामर्थ्याने काय परिणाम, त्याचा परिणाम ऐका. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. ऐका बरं का, लक्षपूर्वक ऐका. काय परिणाम आहे? सामान्य आपण बोलतो, सहज बोलतो, आपग बोलतो, काहीतरी बोलतो, कुठे बोलतो, असे वचन श्री तुकोबारायांचे नाही. तुकोबारायांच्या एका एका शब्दातल्या सामर्थ्य उंचीचा अधिकार आहे.
संतांच्या वाणीतले शब्द म्हणजे महाराज याला समाधी वाणी म्हणतात। श्री तुकोबरांच्या माझा शब्दाचा काय परिणाम, त्या परिणामाचा विचार असा आहे, माझं म्हटल्यानंतर तो काय करतो पांडुरंग परमात्मा, त्याचं किती प्रेम हो, कैसा प्रेम भाव। ऐका इथं थोडं बारकावा आहे। अहो आपल्याला आपण प्रेमळपणाने देवाकडे जावं लागतं, पण माझा शब्दाच्या ताकदीने स्वतः कृपाळूपणाने प्रेमाचा वर्षाव, स्वतः पांडुरंगांनी तुकोबारांबद्दल असा प्रेमाचा वर्षाव आणि कृपा करावी, ही तुकोबारांच्या माझा शब्दाची ताकद आहे। विठ्ठल विठ्ठल प्रेम, अहो प्रेम प्रेमच, परमार्थामध्ये प्रेम अंतरंग विचारातून असावं लागतं। लक्षात ठेवा, परमार्थाचे रिटर्न्स आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या भक्तीचा परिणाम, आपल्या जीवनामध्ये आपण जी भक्ती करतो ना, त्या भक्तीचे रिटर्न्स आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या अंगाने, कोणत्या विचाराने, कोणत्या साधनेने आणि कोणत्या भावनेने करतो, आपल्या जीवनातली पाऊलवाट करता करता परमार्थाच्या आलेल्या अनुभवातून आपल्या भक्तीचं अंतरंग कळतं, ही भक्तीची ताकद आहे। विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये सगळ्या गोष्टी बाजूला केल्या तरी चालतील, पण परमार्थामध्ये भाव आणि प्रेम आणि श्रद्धेला अत्यंत महत्व आहे। तस्माद भाव हे कारणम काही न लगे भावाची कारण, भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे विठोबा, विठोबाची, तुका म्हणे काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे विठोबाची, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची। परमार्थाचं अंतरंग हे भावनेवर आहे, हो श्रद्धेवर आहे आणि प्रेमावर आहे। माझा शब्दाची ताकद आहे हो, पण त्याला प्रेमाची जोड आहे। कैसा प्रेम भाव, आमच्यावर देवाचा भाव आहे, आमच्यावर देवाचा स्नेह आहे, केवळ माझ्या शब्दाच्या सामर्थ्यावर आहे। पण ऐका ना, प्रेम आहे, भाव आहे, फक्त प्रेम भाव असून चालत नाही हो। प्रॅक्टिकली कुठल्या तरी कृतीची गरज आहे ना, त्या कृतीचे रिटर्न श्री तुकोबारांच्या जीवनामध्ये नेमकं काय, आपणची देव होय गुरु, आपणची देव आपण देव, होय गुरु, आपण देव, आपणची देव होय गुरु। अहो देव माझा आणि मी देवाचा, देव माझा माझा मी देवाचा, झालं प्रेम आहे, झालं कैसा प्रेम भाव झालं हो। अहो माझ्याने, माझ्या शब्दाने देवाचं प्रेम स्नेह भाव मान्य, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिकली काय, प्रॅक्टिकली श्री तुकोबारा अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, आपणची देव होय गुरु परमात्मा, माझ्यासाठी देवही होतो आणि गुरुही होतो। कसा देव, गुरु तर आहे, देव तर आहेच, पण गुरु कसा, श्रीमद भगवद्गीतेतला विचार पहा। भक्तराज अर्जुनाला रणांगणावरती ज्या वेळेला युद्ध प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्णाने उपदेश करावा, युद्ध प्रसंगाच्या वेळेला अर्जुनाला आज्ञा भगवंताने केली, अर्जुना युद्ध प्रसंगी रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा। दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला, सेनयोर भयोर मध्ये रथं स्थापयमेच्युत, रथ उभा केला बरं का दादांनो, पण देवाने रथ उभा करण्याकरता सांगितला आणि केला आणि जरा खेळच खेळला, खेळतो इनीची खेळावा, केला बरं का रथ उभा, पण कोणाच्या समोर, आता वास्तविक युद्ध बाबा दुर्योधनासमोर होणार आहे, दुर्योधनाशी होणार आहे, मग रथ देवाने उभा करताना दुर्योधनाच्या समोर केला नाही, द्रोणाचार्याच्या समोर उभा केला। का,
कारण देवाला माहिती आहे दुर्योधनाच्या समोर रथ जर उभं करावं तर एकदम लढाई पेटते. लगेच अर्जुनाने दुर्योधनाला पाहिलं तर भूतकाळ जागा होईल. अरे हाच दुर्योधन, यानेच दुःशासनाला आज्ञा केली आणि भरसभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याकरता आज्ञा करणारा हाच दुष्ट दुर्योधन. असा भूतकाळ अर्जुनाचा जागरूक झाला असता म्हणून दुर्योधनाच्या समोर रथ उभा न करता द्रोणाचार्याच्या समोर केला, हे त्याचं कारण आहे. रथ उभा केला, अर्जुनाच्या उपदेशाला भगवंताने प्रारंभ केला. अर्जुना आता युद्ध कर, युद्धाला तयार हो, कर युद्ध. तरी काय अर्जुनाला करंट पोहोचेना, अर्जुनाच्या लक्षात येईना. अर्जुन ऐकत नाही, स्वतःच्या मग्न विचारात आहे. अर्जुना युद्ध करावा लागेल. अर्जुन म्हटला कोणासोबत देवा? हेच सर्व स्नेहीजन तुझे प्रियजन सगळ्यांसमवेत. अर्जुनाने सांगितलं देवा जेने मज धनुर्वेदू दिदला, ज्याने मला धनुर्विद्या शिकवली, ज्याने मला सगळं काही बाळकडू पाजलं, या स्नेहीजनांसमवेत मी कसं युद्ध करावं? युद्ध म्हणजे काय भांडण गल्लीतलं 2.5 मिनिटाचं थोडं आहे. युद्ध करायचं, शस्त्र चालवायचं, कसं युद्ध करावं? अर्जुन उपदेश करायला लागला. उलट भगवंताला अर्जुन सांगावं लागला. तेव्हा व्यावहारिक बोलले अर्जुनासोबत भगवान. ऐका त्याचं वर्णन. कुतस्त्वा कशमलविदम विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टम स्वर्ग मकीर्ती कर्म अर्जुना. युद्धाचं कर्म करावं लागेल अर्जुना. तरी सुद्धा अर्जुनाच्या लक्षात येत नाही. प्रसंगी धावत चिंतन सांगतो. मग मात्र भगवान परमात्मा अर्जुनावर चिडले. थोडस क्लब्यम्मा स्मगमपार्थ नाही तत्वयुपपद्यते क्षुद्रे हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. आणि मग थोडं थोडं एवढे रागवलेले भगवान, पेटलेले भगवान, अर्जुनाच्या लक्षात आलं कधी न चिडणारा माझा भगवान, माझा परमात्मा ज्या अर्थी आज चिडतोय, काहीतरी आपलं चुकलंय, आता ऐकावं लागेल. कोमल स्वरामध्ये अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. देवा मान्य, देवा मान्य, मी तुमचा शिष्य आहे बरं का देवा, मी तुमचा शिष्य आहे. जर अर्जुन देवाचं जर शिष्यत्व मान्य करतो तर इथं देव मात्र आता अर्जुनाचे गुरु होतात. शिष्य असते हम शादी मामत्वम प्रपन्ना नाही प्रपश्यामी ममापनुद्याद. आणि मग मी तुमचा शिष्य म्हटल्यानंतर मात्र स्वतः भगवान इथं अर्जुनाचे गुरु होतात. आपणची देव होय गुरु, आपण ते देव होय गुरु, आपण ते देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. आपणची देव होय गुरु, आपण ती देव होय गुरु. मग मात्र इथं देव गुरुही होतात आणि इथं देवही. आपणची देव होय गुरु. पहा महाराज, सामर्थ्याचा अधिकार श्री तुकोबाराय आणि इतरत्र सर्व भक्तांच्या अंतःकरणामध्ये एवढ्या उंचीचं सामर्थ्य आहे. आता थोडासा एक वेगळा विचार आपल्यासमोर सांगतो. ही सगळी संतांच्या वाणीतल्या शब्दाची वेगवेगळी ताकद आहे. महाराज काय शब्द आहे महाराज, काय विचाराने. आपणची देव होय गुरु, एकच परमात्मा पण वेगवेगळ्या अंगाने भगवंत परमात्म्याची व्यापकता भक्तजनांच्या अंतःकरणामध्ये एवढ्या उंचीने. याचं काय कारण आहे? याचं कारण एवढंच आहे, भक्तजनांच्या अंतरंगामध्ये खऱ्या परमार्थाचा झालेला व्यापक विचारांचा दृष्टिकोन हेच भक्तीच्या सामर्थ्याला खऱ्या अर्थाने दर्शन देण्याची ताकद. आपल्या जीवनामध्ये खऱ्या केलेल्या परमार्थाचं ते ज्योतक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विशेष आहे महाराज, एका एका शब्दामध्ये तुकोबारांचे अर्थ, सर्व संतांचे अर्थ अभंगामध्ये फार वेगळा आहे महाराज. काय वाङ्मयाची कृपा आहे महाराज. म्हणून जगाच्या पाठीवर सर्वतोपरी उंच सीमेवर आपल्या जीवनातला परमार्थ जर आपल्याला पाहायचा असेल तर संत वाङ्मयातली कृपा आपल्यावर आहे. काय एका एका शब्दात, अहो एवढं कशाला, सर्व संतांच्या वाङ्मयामध्ये, सगळ्या वाङ्मयाच्या त्या शब्दामध्ये साक्षात परमात्मा दडलेले, माझा रमाकांत दडलेला आहे. ही ताकद संतांच्या वाणीची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक बारकावा मला आठवला, मी तुम्हाला सांगतो. पहा काय महाराज, एवढं विशेष आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराज, दीपक महाराज,
सगळ्या महाराष्ट्र प्रांतातली, आता तसं पाहिलं तर आपली मातृभाषा मराठी भाषा आहे. आलं का लक्षात? मराठी भाषा आहे आणि आपली राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे. तुम्ही सर्व जाणकार आहात, आपल्याला कळेल. एकाच मराठी भाषेमध्ये ज्ञानोबारांनी 56 भाषा गोळा केल्या. वा वा. बाबांचं 56 भाषेचा केला से गौरव. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज ते माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीमध्ये महाराज माझ्या ज्ञानोबरांनी 56 भाषा. बाबा मला सांगा, या 56 भाषा काही UK, फ्रान्स, जपान, अमेरिका इकडनं नाही आणल्या हो. या भाषा आपल्याच महाराष्ट्रातल्या आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? जर मराठी जर भाषा एकच आहे, मग 56 भाषा ज्ञानोबारांनी आणल्या कुठून? बारका बाय याच्यामध्ये. सोपं सांगतो व्यवहारातलं, म्हणजे झटकन कळेल पळेल सगळं समजेल तुम्हाला. म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातल्या 56 भाषा, पण त्याचं पूजन केलं. 56 भाषेचा केला से गौरव. इन्क्लुडेशन केलं तू ज्ञानोबारांनी. सर्चिंग करून सगळ्या भाषा एकत्र केल्या. ऐका, आपली जरी मातृभाषा मराठीत आहे, आता मला तुम्ही सांगा, आपल्याकडे सीमा बदलले की भाषा बदलते. आता हे जरा लई अवघड जाईल, सीमा शब्द जरा डोक्यावून जाईल. सोपं सांगितलं म्हणजे डोक्यात घुसल. शिव बदलली की, हां आता पटलं बरोबर, आता करंट लागला बरोबर. म्हणजे शिव म्हणजे आपली म्हणजे गावाची जी सीमा शिव बदलली की भाषा बदलते वेगवेगळ्या गावातून. आता सहज आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो मी, ऐका. आता मला तुम्ही सांगा, कशी भाषा पहा आपल्या महाराष्ट्रात. एका एका पदार्थाला, एका एका वस्तूला, एका एका सगळ्या अशा वेगवेगळ्या याला नावं भिन्न भिन्न वेगवेगळी आहेत. मला तुम्ही सांगा, पुरणपोळी करताना तुमच्याकडं आपल्याकडं सगळ्यांकडं आता खानदेश भागामध्ये मांडे वगैरे करतात. पण आता मला तुम्ही सांगा, त्या पुरणपोळीबरोबर मांड्यांबरोबर एक भाजी करतात, तिला काय म्हणतात तू? बोला बोला. हे मोठं सार आहे, आलं का लक्षात? आमटी. तुमच्याकडे आमटी, नाशिककडे सार. आलं का लक्षात? नाशिककडं सार, कारण ते संपूर्ण असं म्हणतात सगळ्या जेवणाचं सार, म्हणून त्याच्याबरोबर सार. आलं का लक्षात? आता मला सांगा, आता महाराजांनी सांगितलं आमटी. जळगाव धुळा भागात तिकडं केल्यानंतर काही भागात आमटी म्हणतात, काही भागामध्ये सार म्हणतात. आता याच भाजीला एकदा आम्ही त्या धाराशिव उस्मानाबादच्या तिकडे गेलो, उत्तर अर्धात तिकडच्या त्या भागात, काही अर्ध्या मराठवाड्यात. असंच जेवायला बसलो, पुरणपोळीचं जेवण होतं महाराज. आणि जेवता जेवता विचारलं तिथल्या काकूला, म्हटले काय म्हणतात काकू याला, या भाजीला तुमच्याकडं? तिनं मोठं गोड उत्तर दिलं. तिने सांगितलं महाराज याला आमच्याकडं सटकावणं म्हणतात. म्हटले सटकावणं? मी तर मोठं सटकलोच नाव ऐकल्यावर. विशेष वाटलं. म्हटले सटकावणं असं का बरं? बरं तिनं दिलेलं उत्तरही मोठं गोड होतं. ऐका, ती म्हटले महाराजाला सटकावणं का म्हणतात, त्याला प्रॅक्टिकली याचंच उदाहरण आहे याच्यातलंच. म्हटले आता ती पुरणपोळी भलती जड असते म्हटले खायला, आणि ती खाल्ली का वरतून या सटकावण्याचा फुरका ओढला की ते आपोआप सटकतं, म्हणून सटकावू नये. विठाला 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 विठाला. म्हणजे काय म्हणतील आणि काय लॉजिक लावतील महाराज, अशा वेगवेगळ्या भाषा आहे, वेगवेगळं. आता मला तुम्ही सांगा, माझी झाली जुनी तिला धुवून आणा कोणी, याला काय म्हणतात? गोधडी. आहे का नाही? याला गोधडी म्हणतात. आता लई माणसांचं त्या गोधडीवर प्रेम महाराज. तुम्ही 5,000चा ब्लँकेट आणून द्या मऊ मऊ, तरी ते प्रेम गोधडीवरच राहतं माणसांचं. आता त्या गोधडीला काही काही भागातलंही नावं वेगवेगळे. आता आपल्याकडे गोधडी म्हणतात, पुणे जिल्ह्यात आळंदी देहूकडे गेलं तर त्याला वाकळ म्हणतात, वरी वाकळाच्या शेजा. पण ऐका, काही काही भागात त्याला दमकोंडी म्हणतात गोधडीला. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो, पाणी पितो, म्हणजे गावांमधले,
पण त्याच्यात त्या भाषा आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला आपल्याला सगळ्याला मिळतात, दमकोंडी गोधडी. पण ऐका, मराठी भाषा अशी आहे की त्यानुसार त्याचा वाक्याने अर्थ बदलतो आणि बोलण्याची कलासुद्धा कधी कधी वेगळी असते. विठ्ठल विठ्ठल मराठी शब्दामध्ये फार वेगवेगळे राहतं. आपल्या भारताचे माजी पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान पूज्यपाद अटल बिहारी वाजपेयी होऊन गेले. त्यांच्या जीवनचरित्रातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. बोलण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणीतून बोलण्याची कला कशी असते, शब्दाची फेक कशी असते पहा. सहज शब्दांवरून आठवलं म्हणून सांगतो. एकदा अटलजी बिहारमध्ये गेले महाराज प्रचाराला. बिहारमध्ये प्रचाराला गेले आणि ते लालूबाबाला कळालं. लालूबाबाला त्यांनी लगेच मीडियाला बाईट दिली. अरे हमारो बिहार में हर का काम आहे, हे त्यांच्याच भाषेत सांगितलं. हमारो बिहार में हर का काम आहे. लगेच आउट स्टेटमेंट बाईट दिली अटलजींनी. अरे लालू, तू फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. याला म्हणतात बोलण्याची कला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे शब्दांचं सामर्थ्य एवढी व्यापक आहे, एवढी आपली हिंदी राष्ट्रीय आणि मराठी भाषा इतकी व्यापक आहे महाराज. आता सगळे आमचे तरुण मंडळी, तरुण मित्र कीर्तनात मागे बसलेले आहेत, पुढे आपण सगळे आहे. मला तुम्ही सांगा, राजाला इंग्रजीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात? किंग म्हणजे राजा, आहे की नाही सजन बाबा? किंग म्हणजे राजा. पण ऐका, मराठी भाषा किती श्रीमंत आहे म्हणून तर माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याला अभिजात दर्जा दिला आपल्या मराठी भाषेला. काय उंची आहे आपल्या मराठी भाषेला. आता मला तुम्ही सांगा किती श्रीमंत भाषा आहे. अगदी म्हणजे काट छाटत नाही मराठी भाषेमध्ये. आता इंग्रजीमध्ये जसं राजाला क्वीन म्हणतात तसं मराठीत विचारा बरं. अहो एका राजाला कितीतरी शब्द. किंग म्हणजे राजा इंग्लिशमध्ये. आता राजन म्हणजे राजा, नृप म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा आणि राजन म्हणजे राजा. एका राजाला एवढे शब्द आहेत. एका राजाला एवढे शब्द आहे म्हणून एवढा व्यापक विचार आपल्या मातृभाषेत आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्वतोपरीने एवढ्या विचारांचं सामर्थ्य संत वाणीमध्ये, संत अभंगाच्या सामर्थ्यामध्ये एवढ्या शब्दांमधली ताकद आहे. आता मराठी व्याकरण जे शिकलेत त्यांना कळेल, कधी कधी एखाद्या वाक्याचा लाक्षणिक अर्थ येतो, कधी कधी शब्दशः अर्थ येतो. तुम्ही जाणकार आहेत, तुम्हाला विचारतो पहा. लाक्षणिक अर्थाने शब्दशः अर्थ कसा. आता विनोदापुरतं सांगतो, तुम्ही विनोदापुरतं ऐका म्हणजे तुम्हाला कळेल विनोदासाठी आणि त्या मराठीतल्या भाषेतला अर्थ कसा शब्दांगणी आणि लक्षणाने कसा बदलतो पहा. जरा 5G आहे, कळायला थोडासा वेळ लागेल पण लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल भाषा कशी. पहा काय झालं. बायकोने, नवऱ्याने बायकोला प्रश्न विचारला. म्हटले जरा बाजारात चाललोय, काही घेऊन येऊ का? बायको म्हटले तुम्ही घेऊन नका येऊन काहीच आणू नका. म्हटले तुम्ही घेऊन नका येऊ, बाकी काहीच आणायचं नाही. याला म्हणतात भाषा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे शब्दाचं सामर्थ्य इतकं व्यापक आहे. तसं आपल्या जीवनातल्या भक्ती कार्याची सिद्धता सुद्धा श्री तुकोबारांच्या शब्दामध्ये अर्थ, चरित्र आणि कर्तृत्व आणि भक्ती श्री तुकोबारांच्या वाङ्मयामध्ये एवढी व्यापकतेने दडलेली आहे. एकच परमात्म्याचा अधिकार भक्ती कर्तृत्वाच्या सहाय्य विचाराने इतका बदलतो. त्याच माझ्या शब्दाच्या परिणामाने आमचा परमात्मा देवही होतो आणि गुरुही होतो. हे भक्तीने आणि शब्दाच्या सामर्थ्याचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आता पुढे पहा, हे सर्व चिंतन करत असताना का हो, तो देवही होतो, तो गुरुही होतो आणि त्याचा प्रेम कृपाळूपणाने त्या परमात्म्याचा जर वर्षाव आहे. पण आता ऐका ना, पण मात्र तो सहजगत्या देव आणि गुरु होणार नाही. आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याला आपलंसं करण्याकरता कुठल्या तरी भक्ती साधनेची गरज असेल ना. पण तो परमात्मा आपलंसं करण्याकरता नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नामाच्या चिंतने प्रगट पसारा, असाल ते करा जिथे तिथे. ऐका दादांनो, सहज देव कृपा करत नाही, देवाचा प्रेम वर्षाव होत नाही आणि आपल्यासाठी प्रसंगी देव आणि गुरु सहज होत नाही.
तर काय करावं लागतं? देहभावाने मात्र त्याला समर्पित व्हावं लागतं, त्याची सेवा करावी लागते. अभंगाचं दुसरं चरण. पडिले पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे. साधनेची गरज आहे. परमात्मा कृपाने प्रसन्न होऊ शकत नाही असा सहजतेने तो प्रसन्न आणि कृपाळू होण्यासाठी पडिय देहभाव पुरवी वासना. देहभावाने त्या परमात्म्याची सेवा आपल्या जीवनामध्ये ती साधना करावी लागेल. देहभावाने भगवंताला समर्पित व्हावं लागेल आणि त्या सेवेच्या सामर्थ्याने चिंतनाने साधनेने मात्र आपल्यावर तो कृपा करतो. विठ्ठल विठ्ठल. आता देहभावाने सेवा, देहभावाने सेवा, त्या सेवेचा परिणाम, त्याचा रिटर्न्स आपल्या जीवनामध्ये घडलेल्या भक्तीतून नक्की साधनेतून आपल्याला पाहायला मिळतो. जुन्या परंपरेचं उदाहरण आहे. निष्ठेने परंपरेने केलेल्या सेवेचं काय सामर्थ्य आहे ऐका. एक 65 वर्षाचा 75 वर्षाचं वय आणि अखंड महिन्याची वारी, 65 वर्षाची अखंड वारी करणारा, महिन्याची पंढरीची वारी, देहभावाने केलेल्या भक्तीचं सामर्थ्य सांगतोय आपल्याला. महिन्याची वारी आता आपल्याला माहिती आहे, त्र्यंबकेश्वरची, आळंदीची, पैठणची, पंढरपूरची वारी. पण आजही आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी 15 दिवसाचा महिन्याचे महिना वारकरी म्हणतात. त्यांना शुद्ध वारी आणि वद्यवारी, इकडून 15 दिवस पंढरपूरला आणि तिकडनं 15 दिवस आळंदीला. बोल नका बोल नका, शांत बस. या सगळ्या गोष्टीतून अशा वारीचा विचार करणारा वारकरी गुडघ्यापर्यंत धोतर आणि गळ्यात टाळ चिपळा पडशी घेऊन वारकरी निघाला. सजन बाबा महिन्याचा वारकरी. जाता जाता त्या वारकऱ्याला त्या नगराचा राजा मिळाला. राजा भेटला आणि तो राजा देवीचा भक्त होता. देवीच्या पूजनासाठी लव्या जम्यासह तो राजा आला आणि वारकऱ्यांनी साध्यापणाने राजाला जय हरी केला. सरकार जय हरी जय हरी. आणि तिकडनं राजाचा जरा जय हरी जरा ॲटिट्यूडचाच होता. जय हरी असा ॲटिट्यूडनी राजानं जय हरी केला. काय वारकरी, अरे काय म्हणजे, अरे काय तुमच्या देवाकडं? वारकरी शिळे तुकडे पार करी, गंधन माळन तुळशीन टाळ आहे काय तुमच्या देवाकडं? अरे राजा तितक्यावर थांबला नाही. राजा म्हटला बघ, अरे आम्ही ज्या नगराबद्दल तुम्ही बोलता ते नगर संपूर्ण सोन्याचं नगर आहे म्हटलं. मग तर धावलाच राजा. गचुंड पकडलं राजानं वारकऱ्याचा. काय म्हटला वारकऱ्या? म्हटले हो, तुम्ही देवीची भक्ती करता, ती देवी झाडूच्या कामावर नगर सोन्याचं. चिडला राजा. ऐक वारकरी, वारकऱ्या लक्षात ठेव, जर देवी झाडूच्या कामावर नसेल आणि नगर सोन्याचं नसेल तर काय करशील? म्हटले माळ तोडून फेकून दिलं काय करेल? आता याच्याकडं आहेच काय दुसरं? वारकऱ्याकडं दुसरं काय? म्हटले हो. म्हटले हो राजे, पण हे जर खरं घडलं तर तू काय करशील? काय नाही, तुझी पडशीन पताका घेऊन वारी करतो, वारी लावतोच तुला वारीला म्हटली. वारकरी बाबा राजाच्या पासून थोडे अंतरावर बाहेर गेले. पंढरपूरकडे तोंड केलं वारकरी बाबाने आणि पांडुरंगाला विनवणी केली. पांडुरंगा
वय वर्ष माझं 75 रनिंग चाललंय रे पांडुरंगा. 10 वर्षाचा बालावस्थेमध्ये होतो. 10 वर्षाच्या वयापासून महिन्याची अखंड वारी केली. 60-65 वर्षाची अखंड वारी चालली रे पांडुरंगा. एकही दिवस आणि एकही 15 दिवसाची एकही महिन्याची वारी देवा पांडुरंगा चुकली नाही रे. आणि वारी करता करता पांडुरंगा आत्तापर्यंत तुझ्याकडे साधा सुतळीचा तोडा सुद्धा मागितला नाही पांडुरंगा. आज सुद्धा मागायचा नाही देवा. पण लक्षात ठेवा, आज मागायचं सुद्धा नाही, पण जरा माझा स्वाभिमान दुखवला ह्या राजाने, म्हणून देवा हात जोडतो. एवढं तू कर पांडुरंगा, एवढं तू माझी इच्छा पांडुरंगा पूर्ण केलीच का? याला लावलंच वारीला म्हटली, याला वारीलाच लावतो पांडुरंगा. बस वारकऱ्याने पांडुरंगाकडे विनवणी केली, प्रतिज्ञा केली, सांगितलं राजे चला. राजा मागे वारकरी पुढे, राजा मागे वारकरी पुढे, चालत 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 वाखरीच्या पुढे गेले. सावध, आठवलं तर तुम्हाला कळेल. आणि ज्या वेळेला त्या वाखरीच्या समोर पुढे पंढरपुराकडे तोंड केलं वारकऱ्याने आणि राजाला सांगितलं राजे बघा, हे जे नगर दिसतंय हे संपूर्ण नगर सोन्याचं आहे, सर्व कळस चमकतात. सोन सळा सोन सळा कळस दिसतो स्वज्वळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. राजे हे पंढरपूर, संपूर्ण पंढरपूर सोन्याचं आहे. पहा राजे. राजा टाचावर करू करू पाहायला लागला. टाचावर केल्या राजाने त्या पंढरपुराकडं पाहिलं. वारकऱ्याला सांगितलं मान्य. वारकरी बाबा कळालं, दिसलं, सर्व पंढरपूर सोन्याचं. हो बाबा पंढरपूर सोन्याचं, मान्य. म्हटले हो चला. आता एक राहिलं ना, काय? देवी झाडूच्या कामावर. राजा आणि वारकरी पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेत गेले, स्नान झालं. वरती पायऱ्या चढून नामदेवा चौकातून पुढे आले. नामदेवरायांच्या पायरीपर्यंत आले. चोखोबरायांचं नामदेवरायांचं दर्शन राजाने आणि वारकऱ्यांनी घेतलं आणि थोडे पुढे गेले. जिना चढून मुख्य द्वारातून प्रवेश करणार तेवढ्यात राजानं जाऊ द्या, त्या देवीनंच राजाकडं पाहिलं. देवीनंच राजाकडं पाहिलं. राजा विचारायला लागला, आई तू इकडं कुठं? अहो आई तू इकडं कुठं? आई म्हटली माझं जाऊ दे रे बाबा, तू इकडं कुठं? तू इकडे कुठं आलास? मग मात्र राजानं सांगितलं, अगं आई मी इकडं म्हणजे या वारकरी बाबांनी आणलं, पण तू इकडं कुठं ग आई? त्यावेळेला त्या देवीनं सांगितलं राजाला, अरे राजा आम्ही इकडंच असतो बाबा. अरे तुम्ही जे आमची भक्ती करता ना राजा, अरे तुम्ही आमचे भक्त आणि आम्ही ज्याची सेवा करतो ना तो आमचा देव, सगळ्या देवांचा देव आमचा पंढरीराव आहे. बळया माझा पंढरीराव तो ह्या देवांचाही देव, सर्व देवांचा देव पंढरीराव आहे. अरे जर माझा पांडुरंग जर सर्व देवांचा देव आहे तर बाकी काय शिल्लक राहिलं? ज्या वेळेला राजाला हे आश्चर्याचा धक्का बसला, बाप रे देवी झाडूच्या कामावर. आणि हे सगळं प्रसंग वारकरी शेजारी राजाच्या समवेत उभं राहून पाहत होता. आणि राजानं मान्य केलं, बाबा मान्य, बाबा मान्य, देवी झाडूच्या कामावर. समजलं, दिसलं बाबा, समजलं, कळालं. पण ऐका ना, असं सांगितलं राजाने आणि वारकऱ्याने ते सगळं चित्र पाहिलं. वारकरी धाय मोकलून रडायला लागला. टपा 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 वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. डबडबल्या डोळ्याने, फडफडल्या होटाने वारकरी रडायला लागला. राजाला प्रश्न पडला, बाबा का रडता तुम्ही?
आता काय झालं? झालं ना तुमच्या मनासारखं, नगर सोन्याचं, देवी झाडूच्या कामावर. आता काय रडता बाबा? मग तर अजूनच वारकरी रडायला लागला, अजून रडायला लागला. रडता रडता वारकऱ्याने राजाला सांगितलं, राजा अरे म्हणून रडत नाही रे, अरे देवी झाडूच्या कामावर आणि नगर सोन्याचं दिसलं म्हणून. पण ऐक राजा, रडण्याचं एकच कारण आहे. राजा अखंड 65 वर्षापर्यंतची वारी मी आत्तापर्यंत केली राजा, पण एकदा ही वारी करता करता नगर कधी सोन्याचं दिसलं नाही आणि कधी मात्र देवी झाडूच्या कामावर राजा मी देवीला कधी पाहिलं नाही रे. पण आज मात्र माझ्या पांडुरंगाने माझ्यासाठी ते तयार ठेवलं. कशाचा परिणाम? पडिय देह भाव पुरवी वासना, पर्य देह भाव पूर्वे वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, भाव पूर्वे वासना. तिथे आपण पाशी न्यावे, तिथे आपण पाशी न्यावे, तिथे आपण पाशी न्यावे. देह भावाने केलेल्या भक्तीचा परिणाम, देह भावाने सामर्थ्याने भक्ती केली, अखंड निष्ठेने पंढरीनाथाच्या चरणावर समर्पित झालेलं जीवन, कधीच काही न मागता प्रसंगी मात्र पांडुरंगाला सुद्धा सर्व त्या वारकऱ्याच्या इच्छा पूर्ण कराव्या लागल्या. पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावी. वासना शब्दाचा अर्थ इथं इच्छा आहे. वासना शब्दाचे 2 अर्थ आहे, विकार आणि इच्छा. इथं मात्र निष्ठेने समर्पित, देहभावाने पांडुरंगाला समर्पित झालेलं जीवन, सर्वतोपरी सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद मात्र, आपली इच्छा पूर्ण करण्याची ताकद मात्र देवामध्ये निर्माण होते. या देहभावाने केलेल्या भक्तीचा रिटर्न्स आपल्या आयुष्यातला भक्तीचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून काय? अंतिते आपणा पाशी न्यावी. अजून मात्र आपल्या भक्तीची उंची एवढी गाठता येते, अंत समयाला स्वतः भगवान नेण्याकरता येतो. एवढी देवाच्या नामात, भक्तीत, उपासनेमध्ये ताकद आहे महाराज, एवढी ताकद आहे. काय प्रसंग? त्याच तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग पहा. नामदेवरायांचा अवतार आणि नामदेवरायांच्या अवतारामध्ये संपूर्ण अभंगाचं कवित्व पूर्ण केलं, लिहिण्याचा प्रयत्न केला, पण अभंग महाराज शिल्लक राहिले. नामदेवरायांचं आयुष्य संपलं आणि नामदेवरायांनी पांडुरंगाकडे सांगितलं, पांडुरंगा आयुष्य संपलं हो, पण अभंगाचं कवित्व अपूर्ण राहिलं. पांडुरंगा अपूर्ण राहिलं. नामा, अरे हा सृष्टीचा, जगाचा, मृत्यूलोकाचा नियम आहे. आवेगा सो जावेगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बंधा जंजीर. हा नियम आहे रे राजा जीवनातला. नामदेवा, यावं लागणारे, जावं लागणारे, मग ते कोणी असू द्या, पण हो ना पांडुरंगा, पण अभंगाचं कवित्व शिल्लक राहिलं, काय करावं? नामदेवराय असं बोलता क्षणी पांडुरंगाने म्हणावं नामदेवरायांना, नामा आता तुम्हीच पुढचा जन्म घ्या, पुढचा जन्म घ्या. नामदेवराय म्हटले, बाप रे, देवानं तर लय जवळचा वशिला लावला, पुढचा जन्म घ्या म्हटल्यावर. बरं 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 बरं. नामदेवराय म्हटले, जन्म घेतो, पण जरा 5 मिनटं विचार करायला द्या म्हटले. बाजूला गेले नामदेवराय, विचार केला आणि पंढरीनाथाच्या समोर उभे राहिले नामदेवराय आणि म्हणतायत, देवा तुमच्या म्हणण्यानुसार मी पुढचा जन्म घेतो पांडुरंगा, पण एक अट मान्य करावी लागेल. काय? मला आता चौघांच्या खांद्यावर जायचं नाही, तुला स्वतः मला घेण्याकरता यावं लागेल देवा. मला माझ्या मस्टरवर सही करून द्यावी लागेल, विश्वास नाही, मी सांगेल ते करावं लागेल आणि मला घेण्याकरता यावं लागेल. मान्य की नाही? बोला पांडुरंगा. पंढरीनाथांना सांगितलं, का रे नामा, का नाही? अभंगाचं कवित्व पूर्ण करण्याकरता नामदेवा, जर तू पुढील जन्म घेत असेल तर मी शब्द देतो नामा, तुला पुढच्या जन्मात मी तुला घेण्याकरता येतो. मान्य. पांडुरंगाने मान्य केलं आणि तेच नामदेवराय पुढच्या जन्मामध्ये बोल्लोबाच्या पोटी देहू गावामध्ये मोरे कुटुंबाच्या घरामध्ये जन्माला आले. तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर, जो का अवतार नामयाचा. नामदेवराय म्हणून, तेच तुकोबराय म्हणून नामदेवराय. कोण नामदेवराय? अहो, जे अंगद होते तेच नामदेवराय. कोण अंगद? जे प्रल्हाद होते तेच नामदेवराय. अहो, कोण नामदेवराय? जे नामदेवराय तेच तुकोबाराय. ही परंपरा, तोच अवतार पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या अवतारामध्ये नामदेवरायांनी घेतला आणि देहू गावामध्ये क्रांती सुरू झाली. संपूर्ण निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म,
निर्धार हे वरम चुकुण हे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या 43 वर्षाचा प्रवास श्री तुकोबारांचा भजनामध्ये घोराडा भंडारा भामचंद्र डोंगरावरती भजन श्री तुकोबारांनी केलं. संपूर्ण 43 वर्षाचा काळ श्री तुकोबारांच्या जीवनातला भक्ती सामर्थ्याचा पूर्णपणे झाला. आयुष्य संपलं ना महाराज. तुकोबारांचं आयुष्य संपलं. आठवण झाली, अरे आपल्याला शब्द दिलेला आहे पांडुरंगाने, घ्यायला येण्याकरता मला घेण्याकरता येणारे देव. आणि मग मान्य काय करावं. मग तुकोबारांना आठवण झाली, अरे आपल्या देवाला बोलवायचं पण कोणाला विनंती करावं लागेल. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा दोही ठेवी वेळोवेळा दोही वेगी आणावा तो हरी आणावा तो हरी आणावा तो हरी आणावा तो वेगी आणावा तो हरी आणावा तो हरी गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही. गरुडाकडे गेले तुकाराम महाराज. हात जोडले श्री तुकोबारांनी गरुडाला. महाराज, ओ गरुड महाराज, माझं आयुष्य संपलं हो महाराज. तुम्ही तेवढं माझ्या देवाला घेऊन या हो. मला घेण्याकरता घेऊन या, मला न्यायण्याकरता मला जायचंय. वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुड हसला. तुकोबारांकडे पाहून गरुडानं सांगितलं, महाराज आपल्याकडे 100% वशिला चालणार नाही हो. अहो मी फक्त सेवक आहे, मी फक्त गाडी चालवणार आहे. डायरी देवाच्याच ताब्यात राहते. फक्त कुठं स्टेअरिंग वळवायची ते देवाच्या हातात आहे. आपल्या हातात म्हणजे ते माझ्या हातात आहे, पण ऑर्डर देवाच्या हातात आहे हो. फक्त देवाने आज्ञा करावी आणि मग मात्र मी ते काम करावं, ते माझ्या हातात नाही. अहो गरुड महाराज तुम्ही तर आणणार आहे हो, पण मी तुम्हाला पत्ता सांगतो. काय, एक काम करा, जिच्या हातामध्ये देवाचे पाय तिला विनंती करा. पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती वेगी आणावा तो हरी आणावा तो हरी वेगी आणावा तो हरी आणावा तो हरी. पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती म्हणजे तो केशा येईल म्हटले. तुका म्हणे शेषा तुका म्हणे शेषा जागे करा श्री केशा आणावा तो हरी आणावा तो हरी आणावा तो हरी. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. म्हटले शेषाला जाग करा, तसा केशा येणार नाही म्हटले, त्याला जाग करावा लागेल. तुका म्हणे शेषा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरणं लोकैकनाथं. गेले, हलवलं शेष महाराजांना. चला देवा, तुम्हाला नेण्याकरता बोलवलंय म्हटले देहू गावात. तुमचा भक्त श्री तुकोबाराय तुमची वाट पाहत आहे. आणि महाराज तुकोबारांचं नाव शेषाने उच्चारलं. वेगिया नावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बसून धावत पळल भगवान आले देहू गावामध्ये. आणि श्री तुकोबारांच्या जवळ भगवान परमात्मा थांबले आणि तुकोबारांना दर्शन झालं. देवाचं आनंद वाटला हो. ऊर भरून आला तुकोबारांचा. पाहिलं देवाला. आणि आता तुकोबारांनी देवाचं स्वागत केलं. पण कसं केलं, काय करू उपचार कोप मुडकी झरझर. काय करू उपचार कोप मुडकी झरझर. दरदरीत पाण्या माझ्या रांधियल्या कन्या हो. दरदरीत पाण्या
माझ्या रांधियल्या कन्या काय करू उपचार कोप मोड की जर्जर काय करू उपचार कोप मोड की जर्जर स्वागत केलं पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोड की जर पूर्ण अभंगच आहे तो काय करू उपचार आणि केलं ना स्वागत देवाचं श्री तुकोबारायांनी काय केलं कन्या शिजवल्या कन्यांमध्ये पाणी नाही टाकलं पाण्यातच कन्या टाकल्या अशी तर परिस्थिती तुकोबारायांची माझ्या रांधेल्या कन्या शिजवल्या खाण्याकरता दिल्या आणि मात्र खूप मोठं वर्णन आहे ते खूप मोठं वर्णन आहे आता ते पाणी टाकलं त्या कन्या शिजवल्या त्या पात्रात वाढवल्या तर त्या आवरानं असा हात टाकला देवाने असा हात टाकला मग त्याचं आळं केलं एक हाताने धरलं आणि एका हाताने खाल्लं तो प्रसाद श्री तुकोबारायांचा देवाने स्वीकारला सर्व झालं आणि तुकोबाराय सोफा सेटवर बसले हो कोणता सोफा सेट महाराज कसलं काय वरी वाकळाच्या शेजार आणि मग मुखशुद्धीसाठी माणिकचंदची पुडी नाही मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार गोप मोड की जर्जर काय करू उपचार कोप मोड की जर्जर मुखसिद्धीसाठी श्री तुकोबारांनी तुळशीचं पान दिलं महाराज म्हणून तेव्हापासूनची परंपरा आहे मुखशुद्धी तुळशी दळ तुळशीचं पान दिलं मुखशुद्धी झाली बराच वेळ झाला तुकोबाराय म्हटले आपलं देवाने सांगितलं महाराज आता काय तुमच्या डोक्यात नेमकं बराच वेळ झाला कव्हर चालायचं आता चला वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो चला ना महाराज तुकोबाराय म्हटले देवान निघायचंय पण जरा 2 दिवसावर होळी आली तेवढी होळीची पोळी खाऊन मग निघू थांबा जरा होळी आली आहे होळी देवही मोहात पडला तुकोबारायांच्या प्रेमात पडला पांडुरंग अरे हरकत नाही होऊ द्या होळी होळी झाली पोळी खाल्ली आता म्हटले थोडी धुळवड खेळू का मग निघू म्हटले धुळवड जवळच आली म्हटले तेवढं झालं की निघूया आणि मग सगळं झालं आता चला तुकोबाराया हो देवा आता मात्र शुभस्य शीघ्रम आता मात्र थांबायचं नाही निघायचं पांडुरंगा निघायचं लगेच पण ऐका ना देवा एक थोडंसं ऐका ज्यांच्या बरोबर 43 वर्षाचा आयुष्याचा कार्यकाळ घातला ना देवा त्या देहू गावातल्या लोकांना विचारतो कोण येतं माझ्या बरोबर आले तुकोबाराय गावात चला रे वैकुंठाला निघालो येतं का कोणी पिंपळगावकर चला अरे वैकुंठाला निघतोय आता येतं का ते देहू गावातले लोक म्हटले काय बोलता हे वैकुंठ फेकुंठ ऐकायची सवय नाही तो शब्द फक्त बॅनरवरच शोभतो तो असं ऐकायला जमत नाही म्हटले तुका विचार करीतो बडबड फार काही बोलता महाराज असं काय बडबड करू नका म्हटले मग तुमचं काय म्हणणं आहे अजिबात नाही असं काय आम्हाला सुचणार नाही आम्ही येणार नाही म्हटले तुम्ही तुमचा प्रपंच तुमचा परमार्थ तुम्हीच पहा माघारी फिरले श्री तुकोबाराय म्हटले जाऊ द्या जगाचं काय घेऊन बसले मग आपल्या पप्याच्या आईलाच विचारू म्हटले गेले पप्याच्या आईकडं आवलीकडे श्री तुकोबाराय सरगावले निघालो मी देव आपला वैकुंठाला निघालो चल आता ती पप्याचीच आई मग ती तुकोबारायांची असे ना का मग आपली असे ना महाराज मग तिने काय विचार केला ये वैकुंठ आणि हे रोजच घरात ऐकते म्हटले रोजच सप्तान टाळण भजनन विना म्हटले याच्यासारखं वेगळं काय रोज काय आवलीला काय फरक पडला नाही महाराज तुकोबारायांच्या पत्नीला असं वाटलं हे फक्त बोलतात महाराज प्रॅक्टिकली काय असं उतरत नाही म्हटले मला काय यायचं नाही तुमचं वैकुंठ ते तुम्ही पहा म्हटले बघ बरं आज खरंच वैकुंठाला चाललोय आवले मला यायचं नाही का आणि जर मी वैकुंठाला आले ना माझी म्हैस तुकोबाराय म्हटले मग बैस तुझी म्हैस आणि तू पहा आम्ही आता निघतो आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी आणि मग मात्र परत वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो मला माझा पांडुरंग परमात्मा बोलवतो निघाले तुकोबाराय
विजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता श्री तुकोबाराय क्रांती घडली सज्जनो. मानव देह घेऊन श्री तुकोबाराय वैकुंठाला निघणार. तेव्हा कळालं, देहू गावातले लोक धावत पळत आले, महाराज वैकुंठाला चाललात तर आशीर्वाद द्या हो. तुकोबाराय म्हटले, कोण मी तुम्हाला आशीर्वाद देणारा, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. अरे मी तुम्हाला आशीर्वाद कोणी, तुमचं कर्म तुमचा धर्म तुम्हीच तुमचा आशीर्वाद. आणि मग मात्र क्रांती घडली. विजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता अशी क्रांती घडली. हाडा मासाचा पंचतत्वाचा देह घेऊन श्री तुकोबाराय पंढरीनाथा समवेत वैकुंठाला गेले. मानव देह घेऊन या निजधामा गेले. कळीच्या काळा अद्भुत वर्तविले. अद्भुत झालं, क्रांती घडली. स्वतः श्री तुकोबाराय देवाबरोबर गेले. स्वतः भगवान परमात्मा तुकोबारायांना अंत समयाला सोबत घेऊन गेले. अंती ते आपणा पाशी नावे, बळी देह भाव पुरवी वासना, क्रांती घडली महाराज. अंती ते आपणा पाशी न्यावे. अंत समयाला काय स्वतः श्री तुकोबारायांना देवानी समवेत सोबत घेऊन अंत समयाला वैकुंठाला घेऊन गेले. कशाचा परिणाम, एकदाच कायमस्वरूपी समर्पणाने पंढरीनाथाला समर्पित झाले. एका शब्दाने माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अजून काय हो महाराज, मग मात्र अजून काय नाही, एकच काय. या सगळ्या गोष्टीतून प्रसंगाला आता याच्यातला एक ट्विस्ट मला आठवला. काय लोक कधी कधी महाराज काय होतं, स्वतः तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रावर आजही शंका घेतात. खरंच तुकोबाराय वैकुंठाला गेले का, खरंच ज्ञानोबारायांनी भिंत चालवली का, खरंच रेड्याच्या मुखातून वेद बोलवला का. महाराज याच्यावर मी शब्दकुटी अशी केली, हे खरांना कळणार नाही, हे खरं आहे. कारण हे कळण्यासाठी त्याला माणसाचंच अंतकरण लागतो. हा आमच्या जीवनातल्या भक्तीचा महिमा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून महाराज याच्यावर शंका घेता येत नाही. मग मात्र एवढी क्रांती तुकोबारायांच्या भक्ती सामर्थ्या विचारांचा जर एवढी उंची तुकोबारायांच्या जीवनातली असू शकते, अजून काय, अजून एकच, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराया. आलं का लक्षात, मागे पुढे उभा राहतो बरं का. आता याच्यावर बोलण्यासारखं, एवढ्याच पदावर एवढ्याच चरणावर बोलण्यासारखं भरपूर वेळ आपली संपलेली आहे. देव मागे पुढे उभा राहतो हो. ऐकून ठेवा पिंपळगावकर, आपण सगळे भाग्यवान आहात. आपण सगळे भक्ती विचारामध्ये रामरायाच्या भूमीतले आहोत, श्रीमंत श्री निवृत्तीनाथांच्या भूमीतले आहोत, श्री त्र्यंबकेश्वराच्या जवळच्या आहोत. वारकरी संप्रदायाच्या सन्मानपूर्वक विचार क्रांतीमध्ये समर्पित झालेले आपण सर्वजण आहोत. एक लक्षात ठेवा, खऱ्या भक्तीच्या क्रांतीचं उज्ज्वल कार्य तेव्हा जीवनामध्ये प्राप्त होतं. नक्की जीवनामध्ये फक्त जगत असताना आतला परमार्थ घडू द्या. तुम्ही फक्त देवाचं व्हा. कितीही संकट येऊ द्या, त्याला झुगारून लावून लागण्याची ताकद आपल्या जीवनामध्ये घडते आणि देव आपल्या मागे पुढे उभा राहतो. हे खऱ्या भक्तीची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणाच्या मागे राहिला, कोणाच्या पुढे उभा राहिला, आत्मविश्वास आपल्या जीवनातला पाहिजे. फक्त देव माझा माझा मी देवाचा, या भक्तीवर आरूढ व्हावं लागतो. नक्की परमात्मा मागे पुढे. यातला एक सूक्ष्मतेचा विचार मी आपल्याला सांगतो, ऐका. आपला विश्वास सगळं जीवनातलं चांगलं चाललेलं आहे, आपल्याला समाधान मानावं लागतं. एक प्रमाण तुमच्या सगळ्यांचा टेप रेकॉर्डवरती आपण कायम कुठेही गल्लीत कुठेही कार्यक्रमामध्ये ऐकतो. ते प्रमाण आपल्याला सर्वांना पाठ आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असू द्यावे शब्दाला अंडरलाईन करा. असू द्यावं लागतं. मानत नाही तोपर्यंत समाधान कधी राहत नाही. सज्जनो, सगळं जीवनातलं ज्या वेळेला अलबेल आहे, सगळं जीवनातलं चांगलं चाललेलं आहे, समजावं आपल्या जीवनामध्ये देव मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. हा भक्तीतला आत्मविश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. मग कोणाच्या मागे, तो द्रौपदीच्या मागे उभा राहिला आणि अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. परिसनाया चाराया
ऐके बापा धनंजया, एवढ्या उंचीने सामर्थ्याने भक्ती घडली महाराज. द्रौपदीचा सुद्धा काय आत्मविश्वास महाराज. ज्या वेळेला संपलाय आपला सगळा विचार, दुर्योधनाने आज्ञा केली, दुःशासनाने वस्त्र हरण केलं, द्रौपदीचं ओढलं, रजस्वलाश्रय एक वस्त्रश्री. ज्या वेळेला तिला असं वाटलं मी एवढ्या संकटात आहे, द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य सोबत समोर आहे, ते आपल्याला वाचवतील, पण कोणीच वाचवत नाही. चरित्र अर्थ विचार फार मोठा चरित्राचा सार आहे तो. कोणीच वाचू शकत नाही, कारण त्यांनी मीठ दुर्योधनाचं खाल्लेलं होतं. मात्र ते बोलू शकत नव्हते. तिला आत्मविश्वास होता, अरे कुणीही आपल्याला धावून येत नाही, सांभाळ करत नाही. आणि मग बरोबर 11:01 तिने विचार केला, देवा तू कुठेस? कुठे गुंतला ती द्वारकेचारान, कुठे गुंतला ती द्वारकेचाराया, वेळ दास गयाला विया, वेळ दास गयाला विला. गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला विला, हो वेळ का सखयाला विला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. प्रार्थना केली भगवंताला, देवा तू कुठे गुंतलायस? द्वारकेचा राया असं म्हणता क्षणी धावला परमात्मा आणि सांभाळ केला. कथा सर्वांना माहिती, मला सांगून वेळ घ्यायचा नाही. सांभाळलं द्रौपदीला. द्रौपदीने जरा शंकास्पदच विचारलं देवाला, काय रे देवा एवढी विनवणी करायला लावतोस, एवढा अठ्ठास करायला लावतोस, लवकर येता येत नाही का देवा तुला? भगवान म्हटले आपली चुकीच नाही, आपलं चुकलेलंच नाही. का? तू काय म्हटली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या. मला पिंपळगाववरनं द्वारकेला जावं लागलं, इथून द्वारकेला जावं लागलं, आणि माझा काय त्याच्यात गलतीचा विचार आहे, माझी काय चुकी म्हटले. तू जर असं म्हटले असेल, जिथे असून तिथे माझा परमात्मा येईल आणि माझा सांभाळ करेल, तर लगेच उपलब्ध झालो असतो. तो कोणाला बोलू देतो काय महाराज? सांभाळ केला. अर्जुनाच्या पुढे राहिला, द्रौपदीच्या मागे राहिला, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आपल्याही भक्तीचं समर्पण सत्यव्रताने, खऱ्या अर्थाने सत्य विचाराने आपल्याही भक्तीतला भाव इतका शुद्ध असू द्या, कोणतंही संकट दादांनो जीवनामध्ये येऊ द्या, मागे पुढे उभा राहून संकट संघर्ष अडचणी जीवनात कोणाच्या नाही, पण शुद्ध अंतकरणातून भक्ती करा, कोणत्याही संकटातून मार्ग निघतोच. ही खऱ्या भक्तीची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. मागे पुढे उभा राही संभाळीत, आलिया घात निवारा ह्या योगक्षम त्यांचे जाणी जड भारी, वाट दावी करी धरोणिया. अशा सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडल्या ना, हा योग झाला. अरे योग झाला पण क्षेम झाला पाहिजे. योगाऊनी क्षेम कठीण. आलं का लक्षात? मग काय? वाट दावी करी धरोणिया. भरकटलेल्या जीवांना सन्मार्गाला लावण्याचं काम परमात्मा करतो. फक्त तुम्ही त्याला समर्पित झालं पाहिजे. हाताला धरून तो मात्र योग्य रस्त्याला लावतो. वाट दावी करी धरोणिया. हा आत्मविश्वास ज्यांच्या जीवनामध्ये दादांनो खरा परमार्थ घडला ना, प्रत्यक्ष प्रॅक्टिकली क्षणाक्षणाला ही अनुभूती खऱ्या भक्तजनांच्या अंतःकरणामध्ये तेवढ्या उंचीने तो अधिकार जीवनामध्ये प्राप्त होतो. हा आत्मविश्वास तयार होतो. म्हणून मात्र तुकोबारायांच्या ह्या चारही चरणांतला हा आत्मविश्वास आहे. कसा? आणि अशा विचारातून श्री तुकोबाराय म्हणतात, अशी अनुभूती माझ्या जीवनामध्ये घडली केव्हा? मी देवाला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझा म्हटलं सर्व कार्य माझ्या पांडुरंगाने करून घेतलं. हा माझा आत्मविश्वास आहे. पण महाराज तेव्हा तर कलियुगाला सुरुवात झाली होती. तेव्हाही समाज होताच.
तुकोबारायांच्या कर्तृत्व लक्षणावर शंका घेतली. तुकोबाराय म्हणतात तुमच्या मनात जर तसा विश्वास नसेल तर खुशाल पुराणांना विचारून पाहावं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी, म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी. क्या बात. तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी. पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी, पडिये देहभाव पुरवी वासना, पडिये देहभाव पुरवी वासना. पावे पुराणे विचारोनी, पावे पुराणे विचारोनी, पडिये देहभाव पुरवी वासना, पडिये देहभाव पुरवी वासना. अंती ते आपणा पासी न्यावे, पासी न्यावे, न्यावे, पासी न्यावे, न्यावा. वंदिते आपणा, वंदिते आपणा. वंदिते आपणा, अंतिते अपना अंतिते अपन आपासी नावे अंतिते आपणा अंतिते आपणा पासिना
एक साथ भजन टाळी वाजवा भजन करा सर्वांनी कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार 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 कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार 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 कुमाई विठोबार कुमार कुमार कुमाई कुमार 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 कुमाई कुमार कुमाई वेळ आपली संपलेली आहे कीर्तन संपलेलं आहे या सर्व भक्तीचं सामर्थ्य हे भजनावर आरूढ आहे संप्रदायाचा आत्मा संप्रदायाचं प्रेम भक्तीचं सामर्थ्य हे भजनाने पूर्ण होणार आहे जाऊ नका अजून सूचना बाकी आहे अजून मला बोलायचं आहे 2-2.5 तास उठू नका बसा खाली भजन फार महत्त्वाचं एक 7 सेकंद आपल्याला सुंदर भजन करायचं हात वरती करा सर्वांनी हात वरती करा जे झोपले त्यांना उठवा उठले नाही कोणीच झोपलेलं नाही आहे हात वरती करा 7 सेकंद फक्त भक्ती आपल्याला भजन करायचं आहे तुलेले हरी काणा विठ्ठल पांडुरंगा हरी काणा विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी काणा विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी काणा विठ्ठल पांडुरंगा 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 या भजनाच्या उंचीने सामर्थ्याने आपल्या जीवनातला परमार्थ साध्य करतात अभंगाच्या शेवटच्या चरणाचा विचार या सर्व गोष्टीतला विचार असा आहे पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे या संपूर्ण अभंगातल्या समर्पणाचा विचार देहभावाने भक्ती समर्पित व्हावी पण हे सगळं आत्मविश्वासाने तुकोबारांनी सांगितलं पण काहींना जर शंका असेल तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारुणी पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे असा परमार्थ एवढ्या उंचीने आपल्या जीवनाचा परमार्थ सिद्ध आणि साध्य व्हावं अनुभवाची जोड संत विचाराची जोड आपल्या जीवनामध्ये असावी लागते क्षणभंगूर आपल्या स्वतःच्या अज्ञानाचं समाधान अज्ञानवश विचारातून काही करून चालत नाही त्याला जोड विचारांची लागते स्वतःच्या मनाने करून चालत नाही एका स्टेशनवर ट्रेन आली आपल्या अनुभवाचं ज्ञान आणि संत विचाराचं ज्ञान ज्येष्ठांच्या ज्ञानाचं मार्गदर्शन काय होतं त्या स्टेशनवर ट्रेन आली 4 कॉलेज कुमार त्या स्टेशनवर उभे होते बसण्याकरता जागा नव्हती ट्रेनमध्ये गर्दी फार होती आता हे 4 म्हटले अरे जर आपल्याला जागा नाही तर आपला शिकून फायदाच काय आपल्याला ट्रेनमध्ये तर जागा भेटली पाहिजे पण त्याच्यात एकाने डोकं चालवलं रेटारेटी करून कसा तरी डब्यात बसलाच जागा केली
अरे म्हटलं आपण बसलो पण 3 आपले मित्र खालीच राहिले. त्याने जरा सुपीक डोकं चालवलं. त्या डब्यात उभा राहिला आणि ओरडायला लागला जोरात जोरात, साप 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 साप. अख्खा डबा साफ झाला सजन बाबा, सगळा डबा साफ. सगळे लोक पळाले त्या डब्यातून, घाबरले सगळे. आणि मग आपल्या त्या मित्रांना हा म्हणायला लागला 2 जणांना, आता तुम्ही आत या म्हटले. जागा झाली म्हटले यात. सगळे येऊन मध्ये आनंद वाटला त्यांना. डब्यात उभे राहिले, सीटवर बसले, आनंद मस्ती करायला लागले. अरे पण 10-5 मिनिट झाले गाडीत पुढे जाईना. त्यांच्या चर्चा चालली. टीशीला विचारला, हो गाडी का बरं पुढे जाईना? त्यांनी सांगितलं गाडी कधीच गेली, या डब्यात साप निघाला म्हणून डबा इथंच सोडला. आलं लक्षात? म्हणून आपल्या स्वतःची अक्कल पाजळून चालत नाही, त्याला कुठंतरी अनुभवाची जोड जीवनामध्ये असावी लागते सज्जनो. म्हणून आपल्या जीवनाची वाट सुद्धा संत विचाराने समर्पित व्हावी. येणारा काळ आपल्या जीवनाचा दिव्य करावा. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते अपना पाशी नावी झालेली सेवा. श्री तुकोबाराय ज्ञानोबाराय संतश्रेष्ठ भगवान बाबा मारुतीरायांच्या पदकमलस्थानी सेवा समर्पित करूया. श्री क्षेत्र पिंपळगाव बहुला आपल्या ह्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे हा मोठ्या उत्साहात हा सप्ताह इथे पार पडतो. मी प्रारंभी सांगितलं की आल्यानंतर खूप आनंद वाटला. खरंच आता आमची ही तळमळ आहे. मी महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांमध्ये 1 वर्षभरामध्ये फिरतो. खरंच एक समाधान असं वाटतं की आता मात्र सगळे तरुण ज्येष्ठ या सगळ्यांनी आता परमार्थामध्ये आलं पाहिजे. या पिंपळगावचं दर्शन खऱ्या अर्थाने खूप चांगलं झालं बरं का. आमचे सगळे तरुण मित्रमंडळी या सप्ताहामध्ये सहभागी आहे. म्हणजे सप्ताहामध्ये परमार्थिक कार्यात धर्मकार्यामध्ये आता तरुणांनी आलं पाहिजे. मग काही म्हणतील म्हातारे कुठं सोडायचे? म्हातारे पण पाहिजे, म्हातारी माणसंसुद्धा पाहिजे. त्यांनी आशीर्वाद द्यावा, त्यांनी मार्गदर्शन करावं. पण मात्र आता ही ब्रह्मध्वजा, ही धर्मध्वजा आपण हातामध्ये घ्यावी आणि हे धर्मकार्य चालवावं. हे दर्शन मात्र नक्की आपल्या ह्या गावामध्ये मला पाहायला मिळालं. आमचे प्रवीण दादा, त्यांचे सर्व सहकारी, सर्व तरुण मित्रमंडळी, मोठा आनंद वाटला. आपण या सप्ताहामध्ये प्रामुख्याने सक्रिय आहात. चांगल्या प्रकारचा सप्ताह, चांगल्या प्रकारचं नियोजन आपण करतात. उत्तर असं कार्य आपल्या सर्व तरुणांच्या हातून घडावं, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घडावं. येणारा काळ आपल्या धर्मक्रांतीने तो उज्ज्वल व्हावा असं भावचिंतन करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हा निवृत्ती ज्ञानदेव सुपार मुक्ताबाई नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सुपार मुक्ताबाई नामदेव तुकाराम. सर्व आदरणीय महाराज मंडळी, खूप चांगल्या प्रकारची साथ, सर्वांनी सहकार्य, सुंदर नियोजन आहे. आमचे सजन बाबासुद्धा ह्या आपल्या परिसरातलं वैभव आहे. चांगला प्रयत्न, ते सुद्धा प्रवचन वगैरे कीर्तन करतात. निष्ठावन वारकरी आहेत ते. बाबांनीच मला सुचवलं की पिंपळगावला एक सेवक द्या. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा, आमच्या प्रवीण भाऊची भेट झाली. त्यांनी मला फोन केला. आदरणीय बाबांच्या माध्यमातून, प्रवीण दादांच्या निमंत्रणातून, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून, सर्वांच्या आज्ञेने पहिल्या दिवसाची सेवा आपल्याला करता आली. तुम्ही सर्वजण थांबलात. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय.